यानंतर बातमी मुंबईतले मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वे स्थित मे हायके एएस या सागरी तंत्रज्ञान कंपनी दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा या शासकीय निवासस्थानी सामंजस्य करार करण्यात आलाय। MMR मध्ये प्रवासी जलवाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प राबवण्यासाठी मे कोची मेट्रो रेल लिमिटेड यांच्या मार्फत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आलेला आहे। या DPR मध्ये सध्या प्रवासी वाहतूक होत असलेल्या विद्यमान 21 जलमार्गांवरील 24 टर्मिनलचं अद्ययावतीकरण करणं आणि नव्यानं सुरू करावयाच्या 10 नवीन जलमार्गांमध्ये 21 टर्मिनलची निर्मिती करण्याचं प्रस्तावित करण्यात आलंय। दरम्यान मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक गरजांसाठी शाश्वत आणि पर्यावरणपूरक जलवाहतूक व्यवस्था उभारण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे। मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे देशात आधुनिक जलवाहतुकीचा नवा अध्याय सुरू होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेला आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, नक्की सर्वात महत्वाची बातमी समोर येते। खरं तर मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाच्या संदर्भातला एक महत्वाचा करार आज वर्षा निवासाने झालेला आहे। खरं तर आपलं मुंबईची जशा प्रकारे वाहतूक कोंडी होते, त्याचबरोबर ज्या प्रकारे प्रदूषण वाढतं, त्यामुळे एक नवीन वाहतुकीचा पर्याय निर्माण करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर पर्यावरणपूरक म्हणजे इको फ्रेंडली वाहतूक होणं गरजेचं आहे। या उद्देशाने हा जो प्रकल्प आहे खूप महत्वाचा होता। अनेक दिवसापासून याच्यावर अभ्यास सुरू होता आणि आज त्याच्यावरती स्वाक्षरी झालेली आहे, या अहवालावरती स्वाक्षरी झालेली आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे या DPR मध्ये सध्या प्रवासी वाहतूक होत असलेले विद्यमान 21 जलमार्गावरील 22 टर्मिनलचे ऑपरेशन्स करणं आणि नव्याने सुरू करायचे 10 नवीन जलमार्गामध्ये 21 टर्मिनलची निर्मिती करण्याचा प्रस्ताव आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात जी वाहतूक कोंडी असते किंवा एक वाहतुकीवर मोठा उपाय म्हणून याकडे पाहिलं जाणार आहे। अगदी धन्यवाद कपिल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।